नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण डॉक्टर बशारत अहमद हे जनता दलाचे माजी अध्यक्ष उस्मानाबादचे होते आणि यांनी माझ्या अंदाजाप्रमाणे 1985 पासून ते 2000 सालापर्यंत अत्यंत चांगला काळ गाजवलेला आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटलाला जिल्हा विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी सडेतोड प्रश्न विचारणारे एकमेव नेतृत्व डॉक्टर बशारत अहमद आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया की आजची 23 तारखेला निकाल लागलेली विधानसभा आणि 20/11/2024 ला विधानसभेचं मतदान झालं। 22 तारखेला सायंकाळी 12 वाजेपर्यंत चुरशीची लढत होणार आहे। भाजपा आणि काँग्रेस यांच्या जागा 10-20 जागेचा फरक पडेल असं विविध चॅनलला दाखवलं, पण पूर्ण निकालच महायुतीच्या बाजूला लागला आणि 288 जाग्यापैकी 232 जागा फक्त महायुतीला मिळाल्या असा निकाल आजपर्यंत मी पाहिला नाही। म्हणून बाबा आढावाने आत्मक्लेश आंदोलन पुण्यामध्ये चालू केलं। या सर्व गोष्टीवर आपण विचारणार आहोत डॉक्टर बशारत अहमद सरांना की नेमकं आजच्या विधानसभा लोकसभा कशा पद्धतीने घेतल्या चाललात आणि लोकशाहीची हत्या होत आहे का, हा विषय घेऊन आपण डॉक्टर साहेबांकडे आलात। आपण विचारूया त्यांना, डॉक्टर साहेब नेमकं काय परिस्थिती आहे तुमच्या काळामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये, काय वाटतंय विधानसभेच्या बाबतीत, लोकसभेच्या बाबतीमध्ये? ही परिस्थिती आणि आजची परिस्थिती जमीन आसमानाचं अंतर आहे। आज RSSचे लोक प्रत्येक संस्थेमध्ये आणि संघटनेमध्ये घुसलेले पहिलेही होते, परंतु त्याला वरचा आधार नव्हता सरकारचा। आता काय झालेलं आहे की सरकारचा पूर्णपणे सपोर्ट असल्यामुळे ज्या संवैधानिक संस्था आहेत, मग ते सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, हे सगळे म्हणजे भाजपचे विंग म्हणून काम करतात। आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की तुम्ही फ्री आणि फेअर इलेक्शनची म्हणजे अपेक्षा करू शकत नाही। आणि ज्या पद्धतीनं मतदान वाढतंय, म्हणजे रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा म्हणजे पूर्ण मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हरियाणामध्ये तर 4 दिवसापर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते। तर तोच प्रकार त्यांनी महाराष्ट्रातही केला। 24 तासानंतर मतदान वाढलं आणि ती संख्या थोडी नसून लाखोत होती। तर हे मतदान येतंय कुठून? इलेक्शनच्या आधी अनेक ठिकाणी बीजेपीच्या गाड्यामध्ये EVM मशीन पकडल्या जातात, त्याच्यावर कारवाई होत नाही, गाडी कुणाची आहे काय नाही थातूर मातूर काहीतरी करून सोडून देतात। मग त्या मशीन्स ज्या अर्थी बीजेपीच्या ताब्यात असतात, त्या अर्थी इलेक्शन कमिशन जर म्हणत असेल की आमच्या मशीनमध्ये काय गडबड होत नाही आणि आम्ही फ्री अँड फेअर इलेक्शन घेतो, त्याला काय अर्थ उरतो का? आणि एकाने मतमोजणीची मागणी केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळं झालेलं मतदान डिलीट करतो आणि ती मशीन तुमच्या ताब्यात देतो आणि ह्याच्यात कसा काय घोटाळा करता येतो ते दाखवून द्या। बरोबर मग डिलीट करता ह्याचा अर्थ काहीतरी काळावेरा आहे ना। तुम्हाला जे झालेलं मतदान मोजायला सांगतात आणि तुम्ही मशीन मध्ये घोटाळा होत नाही हे सिद्ध करा म्हणून आम्हाला म्हणता। घोटाळा होत नाही सिद्ध करून दाखवणं तुमचं काम आहे। आता मरकडवाडी जे झालं प्रकरण, मार्कडवाडी
त्यांनी काय म्हणले होते, बॅलेट पेपरवर मतदान. आमचं आम्ही घेतो, हो, तुमचा काय संबंध नाही त्याच्याशी. हा, आणि त्यांनी म्हणजे जनतेला गावातले आवाहन केलं होतं. गाव छोटा आहे, जे आज मतदानी नव्हतं. 20 तारखेला ज्याला मतदान केलं त्यालाच मतदान करायचं. आज बी बरोबर, वेगळं मतदान करायचं नाही, फक्त बॅलेट पेपरवर करायचं. बॅलेट पेपर म्हणजे किती मतदान त्या दिवशी झालं होतं कळेल. हो हो, तुमचं मतदान बदलू नका. तुम्ही भाजपला दिसलं असं तर भाजपलाच द्या. आणि त्यांनी काय केलं, त्या पेट्या ठेवल्या होत्या. भाजपची पेटी वेगळी, काँग्रेसची पेटी वेगळी. जे उमेदवार होते त्या पेटीत नुसतं तुम्ही आपलं नाव लिहून कागद टाकायचं. बरोबर बरोबर. इतकी शासकीय यंत्रणा राबवून सगळी म्हणजे CRP SRP लावून करून त्यांना मतदान होऊच दिलं नाही. बरोबर, का होऊ दिलं, काय फरक पडत होते. बरोबर. मग आता एक पत्रकार आहेत विदर्भातले, पोहरे म्हणून, त्यांनी 2 गावात ते घ्यायचं ठरवलंय आता. आणि काही लोक म्हणतात की हे लोन सगळ्या देशात पसरेल. बरोबर आहे, आता पसराय चालू झालंय डॉक्टर, चालू झालंय. तर हे जर पसरलं तर मग तुम्ही उघडे पडता ना. होय. आणि ह्याच्या प्रकरणात सुद्धा ते मार्कडवाडीच्या काही लोक सुप्रीम कोर्टात गेले याच्या विरोधात. डॉक्टर साहेब, मला असं म्हणायचं की सुप्रीम कोर्टावर दबाव, सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट दबाव, निवडणूक आयोगावर दबाव. खरंच हे फेर निवडणूक बॅलेट पेपरवर होईल का? नाही, होत नाही. याच्या अगोदर असं कधी झालं? याच्या अगोदर TN सेशनच्या काळामध्ये असं काय घडलंय का? TN सेशनचा काळ तर तो एकदम वेगळा होता. त्यानं म्हणजे सत्ताधारी विरोधक का कोणाची गय केलेली होती. त्यांनी निरपेक्षपणे सगळं राबवलं होतं यंत्रणा. जिथं कुठं समजा आता मोदी ज्या पद्धतीचं भाषण करते इलेक्शन मध्ये, शहा ज्या प्रकारचं भाषण करते, त्याच्या प्रत्येक भाषणावर केस व्हावी लागते इलेक्शन कमिशन तर्फे. बरोबर. पण त्यांच्यावर होत नाही. त्याच्या काळामध्ये कसं होतं की त्याच्या काळामध्ये असं होतं की कुणी वाकडं बोलला थोडस लगेच केस व्हायची त्याच्यावर आणि त्याला इलेक्शन बार व्हायचं. बरोबर. तर काँग्रेस भ्रष्ट नव्हती असं नाही. EVM मशीन त्यांनीच आणली. त्यांच्यावर हे आरोप झाले होते. अडवाणीनेच आरोप केला EVM मशीन मध्ये गडबड होते म्हणून. त्यांचाच एक राष्ट्रीय सेक्रेटरी आहे, त्यांनी पुस्तक लिहिलं. तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. EVM मध्ये कसा घोटाळा होता दाखवणार. आणि सुब्रमण्यम स्वामी सुप्रीम कोर्टात गेलं की ज्या जपानमध्ये EVM तयार होते तिथं सुद्धा बॅलेटवर मतदान होते. अमेरिकेत बॅलेटवर मतदान होते. म्हणजे जगातल्या कुठल्याच देशामध्ये EVM आता मतदान होत नाही. जर्मनीमध्ये काही काळ झाला. मग का बरं भारत देशामध्ये हट्ट आहे, भाजपाचा हट्ट आहे, हे बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंच नाही. आणि VM मशीन, या मशीन मध्ये कसलाही घोटाळा नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं गेलं. ही मागणी जी आहे ती फेटाळून टाकली. आता नेमकं काय होईल याच्या बाबतीमध्ये? हे जे म्हणतात का नाही घोटाळा होत नाही, म्हणजे इतकं पोरकटपणाचं बोलणं आहे. आता लोक त्याला उत्तर देतात की चंद्रयान पाठवलं तुम्ही चंद्रावर, त्याच्यात बिघाड झाला तर इथं बसून त्याला दुरुस्त करता येते. मग सर्वोच्च न्यायालय खोटं बोलतंय का? खोटच बोलतंय. दबाव आहे त्याच्यावर. अहो तुम्हाला सांगतो, ते जस्टिस लोयाला जे मारलं याने, कुणी मारलं? कुणावर आरोप होता सर डॉक्टर साहेब? ह्या शहावर आरोप होता. शहावर जे अमित शहावर, त्यांनी जे 2-3 मर्डर केले एन्काउंटर करून, सोहराबुद्दीन, त्याची बायको आणि प्रजापती म्हणून, त्या केसमध्ये त्याच्यावर हे झालं होतं. खुनाचा दावा खटला होता. आणि तिथं गुजरातमध्ये न्यायव्यवस्थेवर दबाव म्हणून ते खटला मुंबईत चालू होता. जस्टिस लोया त्याच्यामध्ये होते. त्यांच्याकडे ते प्रकरण होतं. तर त्यांना एक 100 कोटी रुपयाचा आमिष दाखवलं. कुणाला? जस्टिस लोयानं. आपल्या लातूर जवळचे होते ते. सर्वोच्च न्यायालय होते का? नाही, मुंबईच्या एका कोर्टाचे, हायकोर्टामध्ये. हायकोर्ट नाही, ज्युनियर कोर्टातच होते ते. डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज होते. त्यांच्यावर दबाव टाकला की 100 कोटी घ्या, नाहीतर मग मरायला तयार व्हा आणि अमित शहाला निर्दोष सोडा. ते बदलले नाहीत. बदलले नाहीत. ते
त्यांचे 2 मित्र ते बी जजेस होते, यांना निमंत्रण नसताना एका लग्नासाठी म्हणून नागपूरला घेऊन गेले मुंबईवर. जस्टिस लोही याला. हा जस्टिस, ते दोघंही जजेस होते. आणि मग तिथं नेऊन अर्ध्या रात्री त्यांची तब्येत खराब झाली म्हणून हॉस्पिटलला, जवळ हॉस्पिटल असताना लांबच्या हॉस्पिटलला घेऊन गेले. जाता जाता ते मरून गेले. आणि त्यांचं घरच्यांना न कळवता तिथल्या तिथं पोस्टमॉर्टम केलं. आणि एका RSSच्या माणसासोबत त्यांचं कुटुंब मुंबईला असताना लातूर जवळच्या गावात आणलं आणि त्यांना तिकडं कळवलं आम्ही इथं अंत्यविधी करतोय म्हणून. अरे बाप. असं करून मारलं. मग त्याची चौकशी करा म्हणून झाल्यानंतर ते जो 2 जज झाले ना त्याच्यासोबत जे घेऊन गेले होते त्यांचाही असाच अकस्मात मृत्यू झाला. दोघांना पण मारलं. 3 संपले. 3 संपले. तर आता मला प्रश्न आहे, ही 3 जण संपले, मग अमित शहावर आरोप करण्याचं काय कारण आहे? नाही, नंतर जो जज आला डोळ्याच्या जागी त्याने अमित शहाला निर्दोष करून सोडलं. होय. हो. कसं काय कारण निर्दोष सोडायचं सबूत नाही. त्यांनी एक नवीन टर्म काढलेली आहे. आता ते निर्दोष म्हणत नाही, ते काय म्हणतात, नवीन टर्म वापरतात क्लीन चिट. पुरावे नसल्यामुळं क्लीन चिट देण्यात येत आहे. ही क्लीन चिट सुरू झालेली आहे. तर त्याला क्लीन चिट दिली. मोदीला दंगलीबद्दल क्लीन चिट दिली, त्याला क्लीन चिट दिली. तर अशा क्लीन चिटचा प्रकार चालू आहे. आता या महाराष्ट्रातल्या 23 तारखेच्या 23/11/2024च्या निकालाबद्दल, विधानसभेच्या निकालाबद्दल जी संभ्रम निर्माण झालाय पूर्ण देशामध्ये, आणि बाबा आढाव जे समाजसेवक आहेत त्यांनी 95 वर्षामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलंय. 3 दिवस आत्मक्लेश आंदोलनामध्ये आमरण उपोषणाला बसले. काय वाटतंय तुम्हाला नेमकं? नाही, कुणी किती आत्मक्लेश करा, ते बाबा आढाव मेले काय राहिले काय त्यांना काय फरक पडत नाही ना भाजपला. त्यांनी अशा लोकांना मध्ये घातलं जेलमध्ये. एकाचा जेलमध्येच मृत्यू झाला ना. कुणी घातले? म्हणजे महाराष्ट्र सरकारने, ह्या फडणवीस गृहमंत्री हाच आहे ना. आपलं जे प्रकरण झालं होतं ते भीमा कोरेगावचं, त्या प्रकरणात आरोपी कोण होता? तो काय नाव ते संभाजी भिडे आणि एक बोटे. त्यांच्यावर थातूर मातूर केस केली आणि त्यांना 1 दिवस सुद्धा, 1 तासासाठी सुद्धा अटक केली नाही. बरोबर. आणि त्या प्रकरणात फक्त कोळसे पाटील सोडून आणि प्रकाश आंबेडकर सोडून बाकीच्या सगळ्या लोकांवर केसेस दाखल केल्या. जे पुण्याच्या सभेमध्ये एल्गार सभा झाली होती पुण्याला, त्याच्यात सामील होते. तर ह्यांचं म्हणणं, त्यांनी एक नवीन टर्म काढली अजून एक, अर्बन नक्षल म्हणून, शहरी नक्षलवादी. काय ते? म्हणजे जे बुद्धिजीवी आहेत ना लोक, ते तुम्ही आम्ही कुणालाही ते शहरी नक्षलवादी म्हणू शकतात. म्हणजे तुम्ही जर विरोध केला, तर तुम्ही नक्षलवादी, खरं बोलून जर विरोध केला तर देशामध्ये अंतर्गत नक्षलवादी, शहरी नक्षलवादी, शहरी नक्षलवादी जंगलात आहेत ते वेगळे. पण तुम्ही शहरी नक्षलवादी, शहरात राहून नक्षलवाद पसरवा. आता डॉक्टर साहेब, खरं म्हटलं तर या राज्यामध्ये जे माणसं निवडून आलेत त्यांना बी वाटणं झालं की आम्ही कसं काय एवढ्या मतांनी निवडून आलो. म्हणजे असं आश्चर्याचा धक्का बसला. आणि जे हारलेत त्यांना वाटायला आम्ही कसं हारलो, की जी बाळासाहेब थोरात आहेत, की पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत, असे महत्वपूर्ण असणारे माणसं पडले साहेब. कुणीही पडू शकते ना. बघा, इमर्जन्सी नंतर इंदिरा गांधी, संजय गांधी पडले बॅलेट पेपरवर आणि मोठ्या फरकाने पडले होते. आणि लोकसभेच्या निवडणुकीला स्मृती इराणी किती मतांनी? 1.5 लाख मतांनी पडले. आणि सुरुवातीचे 5 राऊंड मोदी पाठीमागं होता. त्याच्यानंतर ज्या मशीन्स उघडतात ते यांच्या खास, आता मशीनवर जो आक्षेप झाला, मशीनमध्ये बॅटरी असते. मशीन जशी जशी आपली बॅटरी उतरते, आपलं तुमच्या मोबाईलची बॅटरी उतरत जाते. पण त्यांनी ज्या मशीन मोजल्या शेवटी, त्यामध्ये 99% 90% बॅटरी चार्ज होती. काय
तर त्या हे कसं काय म्हणजे त्या नवीन मशीन होत्या सरळ सरळ यांनी तयार करून ठेवलेल्या. आता या मशीन मध्ये जो घोटाळा आहे तो तुम्हाला वाटते का खरा आहे? बिलकुल खरं आहे. बिलकुल खरा आहे. मग आता त्याच्याशिवाय हे निवडून येऊ शकत नाही. जनमत यांच्या बाजूने नाही, यांच्या बाजूने शेतकरी नाहीत, यांच्या बाजूने मुस्लिम नाहीत, यांच्या बाजूने दलित नाहीत, यांच्या बाजूने तुमचा बेरोजगार तरुण नाही. कोण मतदान करते यांना? बामणाच्या आणि मारवाडीच्या मतावर निवडून येतात. आता डॉक्टर साहेब काय होईल नेमकं की पूर्ण देशभर हे आंदोलन पसरत चाललंय, ही जन आंदोलन. कारण मार्कडवाडी पेटली, धुळे पेटलं, ठाणे जिल्ह्यामध्ये आव्हाड साहेबांनी मशीनच्या विरोधात आंदोलन छेडायला चालू केलं, बाबा आढावने पुण्यामध्ये चालू केलं, नाशिक मध्ये वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याला अवघड 4 मतदान पडलंय, घरात 65 मतदान आणि त्याच्या मित्रमंडळीचे 350 मतदान असताना त्याला 4 पडलं. सोलापूरला इंगळे नावाच्या मनसेच्या कार्यकर्त्याला त्याचं 600 मतदान असताना त्याला पडले 9 मतदान. हे जर अशा प्रक्रिया वाढत वाढत जर चालल्या गेल्या तर तुम्हाला काय वाटतंय, बॅलेट पेपरवर मतदान होईल का? फेर निवडणुका होत्याल का? अजिबात होणार नाही. हे जुमानच कुणाला तुम्ही किती आंदोलन करा, करून करून काय करणार? याच्यासाठी तुम्हाला सांगतो, श्रीलंका आणि बांगलादेशने उदाहरण घालून दिले. होय, हे जर असेच वागत असतील तर लोकांनी रस्त्यावर उतरून ह्यांना बडवून हाकलून करायचं, खुर्चीवर बडवून हाकललं पाहिजे. हो, तिथं राष्ट्रपतीला आणि प्राईम मिनिस्टरला दोघाला पळवून लावलं ना. बरोबर आहे, घर जाळले. हा, घर जाळले अक्षरशः. म्हणजे श्रीलंकेत त्यांना पळवून अक्षरशः पळवून लावलं. मग आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आपल्या आणि जर आपण हे पळवा पळवी हाणाहाणी मारामारी काय होती? तिथं काय होती? लोकशाहीच होती ना. लोकशाहीच होती. बांगलादेशला काय होती? हुकुमशाही होती का? लोकशाहीच होती. असे नावाची निवडणूक जिंकूनच झाली होती. पण तिनं ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली, लोकांचा विश्वास नव्हता ती निवडून येऊ शकते. आता लोकशाहीचा एक आणीबाणीचा एक प्रकार आठवतो. ती आणीबाणी कशी घडली होती आणि तशा पद्धतीने ही लोक करायलेत का? नेमकं आणीबाणी म्हणजे काय होती? आणीबाणी म्हणजे कसं होतं, त्यावेळेस जे तुमचे जे मूलभूत अधिकार असतात त्या आणीबाणीमध्ये मूलभूत अधिकार तुमचे रद्द होतात. म्हणजे तुमचा बोलायचा अधिकार, तुमचा लिखायचा अधिकार, स्वतंत्रचे अधिकार, मूलभूत सगळे बाद होतात. आणि इमर्जन्सी सहसा कधी लावलेली असते? ज्यावेळेस दुसरा देश आपल्यावर हल्ला करतो. होय, त्यावेळेस लावते. पण त्यांनी अंतर्गत लावली आणि त्याच्या आधारे त्यांनी ते सगळ्याला कंट्रोल केलं आणि पूर्ण विरोधी पक्षाला मध्ये घातलं होतं इंदिरा. आणि मग आता तशीच प्रक्रिया आता या विधानसभेच्या प्रकारामध्ये देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, शरदचंद्रजी पवारची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, घराघरात फोडाझोडा आणि राज्य करा असं देवेंद्र फडणवीसनं 2019 ते या 2024 पर्यंत असलाच कारभार केला. आता तर बहुमत आहे. आता हे 5 वर्षे कसं सरकार चालेल आणि देशामध्ये लोकशाही, राज्यामध्ये लोकशाही अबाधित राहील का? आणि लोकशाही प्रमाणे महाराष्ट्र देश भारत देश आणि महाराष्ट्र चालेल का? काय नेमकं आता लोकशाही येऊ शकत नाही आणि भारत देशात बांगलादेश सारखा प्रकार होऊ शकत नाही, श्रीलंकेसारखा प्रकार होऊ शकत नाही. कारण इथली जनता म्हणजे अन्याय सहन करायला सरावलेली आहे. आमच्या एका प्राध्यापक मित्रांनी सहन करण्यासाठी सरावलेली आहे, सवय पडलेली आहे ना. मग आता हे काँग्रेस, अखिलेश यादव, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे हे सगळे लोक आता एकवट आले आणि एकवटून ही तीव्र आंदोलन छेडलं जाईल का? नेमकं करतील का? हे काय करतील? आंदोलन कशाच्या बळावर असते? आंदोलन कुणाच्या बळावर असते? जनतेच्या बळावर. जनता साथ देईल का? तेच विचारतो आता, जनता साथ देईल का? माहित आहे का ते काय करतात आता सध्या? पूर्वी आंदोलनकर्त्यांचं थोडी गय केली जाते. कुणी उपोषणाला बसलं तर त्याची दखल घ्यायची, त्याचं उपोषण सोडायचा प्रयत्न करायचे. आता त्याच्याकडे ढुंकूनच बघायचं नाही आणि रस्त्यावर आलं की सरळ छातीत गोळ्या घालायच्या. 4 मुडदे पडले की बाकीचे पळून जातात. बरोबर.
आंदोलन दडपून काढायची त्यांची यंत्रणा आता तशी आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन चिरून टाकलं, आता बी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. हो. आता आपण महाराष्ट्राचा विचार करू. आता 3 माणसाने शपथविधी घेतली की ज्याच्यावर 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, आणि ते आरोप कुणी केलाय तर आताचे मुख्यमंत्री असणारे आणि पूर्वीचे पंतप्रधानांनी केलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले ना मी गाडी पर पुरावे देतो. आता त्यांच्यासोबत ते उपमुख्यमंत्री चक्की पिसिंग म्हणलं होतं ना देवेंद्र फडणवीस. होय होय होय. अजित पवार चक्की पिसिंग आणि एकनाथ शिंदेना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आरोप आहेत. आता हे 3 जणच महाराष्ट्राचं सरकार चालवणार आहेत. कसं चालवतील, सगळ्याला विश्वासात घेऊन चालवतील का आणि लोकशाहीच्या नियमाप्रमाणे चालवतील का, काय वाटतंय? अजिबात बिलकुल नाही. ते मनमानी करणार, एकेकाचा बदला घेणार, ते बर वचपा काढणार, सगळ्यावर जातीवाद होणार. हे बघा तुम्हाला सांगतो, जातीय सलोखा बिघडवणार का? जातीय आहे का सलोखा? जाती सलोखा राहिले शिल्लक. हा. आता प्रत्येक मशिदीखाली जर ते मंदिर शोधायला निघाल्यावर जाती सलोखा कसा राहील? अजमेरचा दर्गा 800 वर्षापूर्वीचा, आता त्यांना आठवलं तिथे शिवलिंग आहे. 1991 साली केंद्र सरकारने कायदा केला. 1947ला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जे ठिकाण पूजास्थळ ज्या धर्माचं होतं तेच राहील, त्याच्यात कोणी दखल करायचं नाही. डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला खटकतोय. आपला देश सर्व जाती धर्माने समृद्ध आणि सगळ्या जाती धर्म हजारो वर्षापासून एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात. पण एक है तो शेफ है, बटिंगे तो कटिंगे असा नारा देऊन त्यांनी काय साध्य केलं? खूप पडले ना, हिंदूंना एकत्र या म्हणले, सगळ्याला एक या म्हणत नाहीत ना. हिंदूंनी एकत्र येऊन ह्यांना मतदान करावं. मुसलमानाला ते तिकीट बी देत नाही, मतदान बी मागत नाही. आज मुसलमानाला कशी वागणूक देतील, महाराला कशी देतील, मांगाला कशी देतील, साडी माळी कोळी हे जे बॅकवर्ड गाव कुसाबाहेर राहणाऱ्या माणसांना आहे त्याला न्याय मिळेल काय? मिळू शकत नाही. कसं झालंय, त्यांनी ओबीसी काही पकडलेले आहेत, बंजारी धनगर वगैरे जे आहेत ना, मोठ्या संख्येनं ओबीसी जे आहेत, त्यांना पकडून त्यांनी काय केलंय की त्यांचं मतदान घेतात. हे बामणाच्या मतावर निवडून येऊ शकत नाही ना, तर ते त्यांच्या हारी गेलेले पूर्णपणे. आणि त्याच्यामुळं, आणि ते देवा धर्माच्या हारी आहेत, तो उसको खोल के क्यों नहीं रखता रे? धड 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 धड. तर ते अशा पद्धतीनं त्यांनी ते कारभार चालवले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इथली जनता अन्यायाला कशी सरावलेली आहे. आमच्या एका प्राध्यापक मित्रांनी मला सांगितलं, 300 वर्षापूर्वी फ्रान्समध्ये राजेशाही होती, तर त्या तिथले काही कायदे असे होते, म्हणजे टॅक्स संबंधीचे, करासंबंधीचे. सगळ्यात गरीब माणसाला सगळ्यात जास्त टॅक्स, त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्यापेक्षा कमी, आणि जे उमराव आहेत, मोठमोठे धनाढ्य लोक आहेत, त्यांना अजिबात कर नाही. तर तिथली जनता चिडली त्या अन्यायामुळे, आणि त्यांनी ते राजेशाही उलटून टाकली. त्या राजाला महालातून फरफटत रस्त्यावर आणलं, मारून टाकलं, आणि तिथं लोकशाही स्थापन केली. ती पहिली जगातली लोकशाही. कोणत्या गावाला म्हणलं? फ्रान्स देशामध्ये. तर अन्याय काय होता? टॅक्स कमी जास्त होता. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की त्या एका टॅक्सच्या प्रश्नावरून त्यांनी सगळी राज्यशाही उडवून लावली आणि लोकशाही स्थापन केली. जन आंदोलन इतकं मोठं झालं. आपल्या इथं हजारो वर्ष दलित समाजाला जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळते, ते का पेटून उठत नाही? समजा गळ्यात गाडगं, पाठीमागं झाडू बांधली तरी त्यांना लाज वाटत नाही, मराठीचा घोट घेऊ वाटत नाही कोणाच्या अन्याय करणाऱ्याचा. हे कसं काय म्हणले? ते इतका अन्याय सहन करते इथली जनता, त्याला कारण काय? म्हणलं त्याचं एकमेव कारण आहे की त्यांना धर्मात गुंतवलेलं आहे. बामणाला मारलं तर नरकात जायचं, ब्रह्महत्या महापाप. इस्लाम
की असले सगळे जे प्रकार आहेत त्यांना एकच भीती दाखवतात की धर्माच्या नावावर त्यांनी हे लोकांना कंट्रोल करतात आणि आज कंट्रोल होतात. हे तर अन्याय झाले आतापर्यंत. त्या अन्यायाचं बंधन राज्यघटनेनं केलं. कायद्याचा देश निर्माण झाला. आता दलित समाजाला स्वतंत्र अधिकार म्हणून बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा आता गाडगं काढलं, कमरेचा खराटा काढला, हे ठीक झालं. पण आता 2024ला मराठा आंदोलनावर आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हल्ला केला या देवेंद्र फडणवीसच्याच काळामध्ये. मला हे म्हणायचं चिंता पडली की आता ह्यांच्याच ताब्यात ती सरकार आले. आता महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला न्याय मिळेल का? आणि लोकशाहीच्या नियमाप्रमाणे मी तुम्हाला वारंवार सांगतो की न्याय कुणालाही मिळू शकत नाही. न्याय विसरून जायचा आता पूर्ण देशातले बारके प्रादेशिक पक्ष संपवून टाका अशा पद्धतीचं आव्हान मला वाटतं नड्डाने केलं होतं का? भाजपच्या नड्डाने केलं होतं. आता आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष संपवणार. त्या बिहारच्या तशी प्रक्रिया होईल का? होतच आहे ना. आता मला सांगा, उद्धवच्या शिवसेनेचे किती माणसं निवडून आले? बरोबर आहे, फक्त 20. मनसे पूर्ण साफ झाला. प्रकाशजी साफ झाले. प्रकाशजी साफ झाले. शरद पवारांच्या अवघे 10 आले. पक्ष शिल्लक राहिले काय नाही राहिले काय? तुम्हाला विरोधी पक्ष नेता नियुक्त करता येत नाही. डॉक्टर साहेब, आता शेवटचा प्रश्न घेऊ आपण की तुमचं समाजकारण, तुमचं राजकारण कोणत्या सालापासून कुठपर्यंत चाललं आणि आजही समाजसेवेची आवड आहे आणि आजही राजकीय विश्लेषक म्हणून आपण काम करता. आपलं नाव सांगा आणि आतापर्यंत कधीपासून या कार्यामध्ये आहात? मी डॉक्टर बशारत अहमद. मी राजकारणात आलो ते आणीबाणीला विरोध करण्यासाठी. मी त्यावेळेस विद्यार्थी होतो आणि माझं शिक्षण संपलं आणि आणीबाणी उठली. त्याच्यानंतर जनता पार्टी स्थापन झाली फेब्रुवारी 77 मध्ये. जनता पार्टीचे अध्यक्ष कधी होतात? नाही, जनता पार्टी ज्यावेळेस होती त्यावेळेस लातूर उस्मानाबाद जिल्हा एक होता. जिल्हाध्यक्ष उस्मानाबादचे असायचे. त्यावेळेस मी शहर चिटणीस होतो. तर इलेक्शन नंतर मी राजकारण सोडून देणार होतो. इलेक्शनमध्ये जनता पार्टीची सत्ता आली केंद्रात. मग मी सोडून दिले. पण तेच पक्षाने मला सोडलं नाही. म्हणले तुम्ही इतकं चांगलं काम केलं, आता तुम्ही राजकारणात असायला पाहिजे. कोणत्या सालापासून सुरुवात झाली? 1977. त्याच जानेवारी 16ला माझा दवाखाना सुरू झाला आणि 15 फेब्रुवारीमध्ये मी राजकारणात होतो. त्याच्यामुळे दवाखान्याचीही वाट लागली. तर त्याच्यानंतर दवाखाना कोणत्या सालामध्ये चालू झाला? 77लाच. 16 जानेवारी 77. त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद जिल्हे वेगळे झाले. त्याच्यानंतर मी जिल्हा चिटणीस झालो उस्मानाबादचा आणि मला आता सण आठवत नाही, पण नंतर जिल्हाध्यक्ष झालो. 14 पर्यंत मी जनता दलात होतो. 1914 साली मी जनता दल सोडलं आणि आम आदमी पार्टी नावापुरता दाखल झालो. कारण माझ्या वयामानाने मला जास्त कुठलं पद घेतलं नाही, करता येत नाही, म्हणून मी सोडून दिलं. समाजकारण आता करतो जितकं शक्य आहे जेवढं शक्य आहे. आता एक लास्टचा प्रश्न, शेवट मुलाखत संपायचा प्रश्न की आज इंडिया देशामध्ये स्थापन केले भाजपाने त्यांच्या विविध पक्षाने आणि इंडिया आघाडी हे राहुल गांधी आणि अखिलेश यादव, ममता बॅनर्जी असं एक इंडिया आघाडी स्थापन. आता भारताच्या या एनडीएला पाय उतार जर करायचं झालं तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आणि देशातली इंडिया यांनी कशा पद्धतीनं संघटन मजबूत करणे आणि त्यांना हरवण्यासाठी काय करावं, काय वाटतं? इंडिया आघाडीला जर यश मिळवायचं असेल तर जसं लोकसभेमध्ये राहुल गांधींनी धोरण स्वीकारलं यूपीमध्ये की जिथं जो प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिथं त्याला भरपूर संधी द्यायची, आपण नमतं घ्यायचं, कमी जागात लढवायच्या, जास्त निवडून आणायचे. तो प्रकार सगळीकडे करायला पाहिजे. आता दिल्लीला जर आम आदमी पार्टीचं वर्चस्व असेल तर तिथं काँग्रेसने त्यांना आडवं जाऊन
बरोबर बरोबर. त्यांनी एकदा 70 पैकी 67 जिंकले, दुसऱ्यांदा 63 जिंकले आणि तुम्ही दोन्ही वेळेस शून्य राहिला. बरोबर. तिथं तुम्ही आम्ही अर्ध्या लढवतो म्हणून हट्ट केला तर त्यांची पडतील तुमचे पडतील. खरंय खरंय. आणि तिथं युती तुमची होणार नाही. त्या आम आदमी पार्टीने आताच डिक्लेअर केलं की आम्ही युती करणार नाही, आम्ही स्वतंत्र लढू. हरियाणात तेच झालं. हरियाणामध्ये त्यांनी आम आदमी पार्टीला सोबत घेतलं नाही, त्यांनी वेगळे लढे. तर काँग्रेसला त्याग करावा लागेल. काश्मीरमध्ये त्यांनी त्या अब्दुल्लाच्या पार्टीला सपोर्ट केला. आपल्या कमी जागा आल्या तरी तिथे सत्ता आली. होय. तोच प्रकार प्रत्येक ठिकाणी करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने कसं काम करावं? आता कसं करता, आता 5 वर्ष विचार करावा. नाही, आपण 5 वर्षात आता हारले ठीक आहे, पण 5 वर्ष कसं काम करावं? 5 वर्षात आपलं संघटन तिन्ही पक्षांनी मजबूत करावं, जितकं मजबूत करता येईल तितकं. आता डोळ्यासमोर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहे. या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने काम करावं? तेच करावं जिथं ज्याचा जोर आहे. आपण तिथं हट्ट करायचा नाही, माणूस उभा करायचा. तर हे आहेत डॉक्टर बशारत अहमद. 1977 पासून आणीबाणीला विरोध करणे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवले. देशामध्ये अशांतता जी निर्माण झाली होती ती शांतता निर्माण व्हावी. लोकशाहीच्या माध्यमातून देश चालावा, संविधानाच्या विचाराने देश चालावा, सर्वसामान्य जनतेला भारतीयाला न्याय मिळावा, याच्यासाठी खारीचा वाटा म्हणून माझेही योगदान या देशाला लाभावं, अशा पद्धतीने त्यांनी राजकारणात समाजकारणामध्ये पदार्पण केलं. मूळचा पेशा डॉक्टर आणि या समाजसेवेसाठी राजकारणासाठी त्यांच्या दवाखान्याचीही वाट लागली, तरीही यांनी समाजकार्य आणि राजकारण सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं कार्य चालूच ठेवलं. आता वयामानानं ते होत नाही तरी सुद्धा देशासाठी तळमळ आहे. हा देश भारतीय राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे चालावा अशीच त्यांची भावना आहे. आणि सर्वसामान्य जनतेला या भाजप RSSच्या लोकांनी न्याय द्यावा असं त्यांना वाटतंय, पण 100% त्यांना वाटतं की न्याय मिळू शकत नाही. नेमकं कसा हा देश चालेल, राज्यामध्ये कसा सर्वसामान्याला न्याय मिळेल, असा प्रश्न शेवटी त्यांच्या डोक्यात तसाच आहे. एक शेवटचं सांगतो मी, सत्ताधाऱ्याला कुराणामध्ये एक आदेश दिलेला आहे, सत्ता चालवताना न्याय करा. न्यायाशिवाय ॲब्सोल्यूट जस्टिस ज्याला म्हणतात, कुठलीही सत्ता सक्सेसफुल होऊ शकत नाही. बघा, त्यांनी कुराणचा संदेश दिला. महाभारतात सुद्धा असंच लिहिलेलं आहे, जो राजा अविचारीपणानं चालेल त्याची प्रजा दुःखात जीवन जगेल, असंही महाभारतामध्ये, रामायणामध्ये, कुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बशारत अहमद साहेबांचं स्वप्न साकार होईल का, आणि या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून, राज्यघटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून हा देश चलेल का, ते पाहू येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.